भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. लालूजी, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. अब की बार, अब की बार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपतींना वंदन करतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिवादन करतो. आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आमच्या उत्तर मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांचं हार्दिक स्वागत करतो. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जो हिंदुत्वाचा वारसा आहे ते पुढे घेऊन जाणारे आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती नरेंद्र मोदीजींनी जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास कुठेही कमी पडणार नाही आणि तो विश्वास आम्ही आमच्या विभागात एकदम प्रामाणिकपणे जपणार आहोत आणि भरघोस मताने पियुष गोयल साहेबांना इथून निवडून भरघोस मताने निवडून दिल्लीला पाठवणार आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला जो मूळ मंत्र दिलाय 80% समाजकारण आणि 20% राजकारण, मला खात्री आहे की तो 80% समाजकारण करण्यासाठी आम्हाला पियुष गोयल साहेबांची जी मदत लागणार आहे ते खात्रीपूर्वक ते आम्हाला निश्चितच करणार आहे अशी मला खात्री आहे. शिवसेना एक पक्ष म्हणून शिवसेना काही एड्या गबाड्यांची पक्ष नाही आहे, तो एक रसायन आहे. शिवसैनिकांमध्ये नसा नसात तो रसायन आहे आणि शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे नामर्दाना जिथे ठिकाण नाही अशी आमची शिवसेना. साली निवडणूक झाली त्यावेळी आम्ही बाळासाहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांचा चेहरा घेऊन मतदानात उतरलो होतो, परंतु काही गद्दार लोकांनी नंतर गद्दारी केली आणि ती गद्दारी आम्हाला ते गद्दारी भरून काढण्यासाठी आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि जे विचार गहाण ठेवले होते काँग्रेसकडे ते विचार उचलून उठाव केला आणि बाहेर पडले आणि सोबत सरकारमध्ये आले आणि आज आपण महायुतीत एक मोठी ताकद आपली महायुतीत म्हणून आपण दाखवली आहे. ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांच्यासाठी सांगतो की फितूर झाले लाख तरी झुंज आम्ही देणार. गद्दारांना गाडून शिवसेना पुढे नेणार. काँग्रेस सोबत जे गेले ते कावळे आणि एकनाथ शिंदे सोबत जे राहिले ते शिवबांचे मावळे. आमचा एकच लक्ष आहे, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. जय श्री